Time to say bye-bye to this beautiful room. आता निघतो आम्ही इकडनं परत एडिनबर्गला गाडीने. मला कधीपासून असं घरात राहायचं होतं, पण घरात राहिल्यावर कळलं की असं जाताना असं तिकडे जाताना ठाप तिकडे ठाप असं भरपूर वेळा मेनशी आपटलो. लागलं नाही कारण की लाकडाचं आहे. तुम्ही विचार करता मला दमका लागलाय. मलापासून बॅगावर खाली करतोय, गाडीत सामान भरतोय आणि आता जातोय आपण इकडनं. बाय बाय. Let's go. मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग 25 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. आपली रोड ट्रिप परत चालू झाली आहे, पण बॅक टू एडिनबर्ग, कारण आपल्याला परत आता घरी जायचं आहे. आजच्या दिवसात आम्ही ऑल द वे परत एडिनबर्गला जाणार आहे. जाताना ऑन द वे काही स्पॉट्स जर आपल्याला चांगले दिसले तर आपण थांबणार आहे, कारण आज आपण सकाळी लवकर निघालो आणि आपल्याला पूर्ण दिवस आहे आपल्याकडे. प्लस गाडी पण परत करायची आहे, अशी भरपूर सारी कामं आहेत. पण मध्ये मध्ये आपण नक्की थांबत जाणार आहे. आज बऱ्यापैकी पाऊस कमी आहे, ऊन जास्त आहे, सो छान लोकेशन्स बघायला मिळतील. चला रोड ट्रिपला चालू करूया. मित्रांनो, आपण आलो आहे लॉकनेसला. ही एक लांब 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 नदी आहे, रिवर आहे, जी आहे 23 माइल्सची. आणि आपण तेवढा ट्रॅव्हल करून इकडे आलो आहे शोधायला लॉकनेस मॉन्स्टरला. येस, हे कार्टूनमधलं वाटत असलं तरी असं आहे खरं. हा जो माणूस आहे स्टीव्ह फेल्थहॅम, हा 32 वर्ष झाली लॉकनेस मॉन्स्टर शोधतो या नदीमध्ये. जे की पहिले असं हसायसारखं वाटत, नंतर हळूहळू सिच्युएशन सिरियस होत जाते जेव्हा तुम्ही त्याचा वाचायला घेता. 1970मध्ये आईबाबांबरोबर लहानपणी पहिल्यांदा तो इथे आला. त्याच्यानंतर त्याला इथल्या स्टोरीज ऐकून खूप फॅसिनेट झालं. त्याच्यानंतर त्यांनी सगळं घर, जॉब, बीप सगळं त्यागून 1991पासून तो इथे रिव्हरच्या आसपास येऊन राहायला लागला आणि शोधायला लागला. तेव्हापासून तो मॉन्स्टर बघायचा प्रयत्न करतोय, शोधायचा प्रयत्न करतोय. त्यांनी सगळं जे पॉसिबल आहे ते केलं. ऑलमोस्ट 32 वर्ष झाली आहेत आता, आणि 32 वर्षापेक्षा जास्त झाले आणि तो कंटिन्यू राहणार आहे. ही त्याची कॅम्पर व्हॅन आहे. ही व्हॅन आधी चालती फिरती होती, पण काही वर्षानंतर ती बंद पडली. मग त्यांनी एकाच ठिकाणी स्टेशनरी ती केली. नंतर तो असे छोटे छोटे पुतळे बनवतो लॉकनेस मॉन्स्टरचे, आणि ते आता लोक टुरिस्ट स्पॉट झाले आहेत, लोक तिथे बघायला येतात. तो अजूनही शोधतोय असं त्याचं म्हणणं आहे. त्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पण मिळालं आहे फॉर सर्चिंग लॉंगेस्ट सर्च इन द लॉकनेस रिव्हर फॉर द लॉकनेस मॉन्स्टर. आणि मॉन्स्टर काहीसा असा दिसतो या ज्या मॉडेल्स तो विकतोय त्याच्या आसपास असा दिसत असावा. आम्ही पण आलो, 10 मिनटं होतो तिकडे. 10 मिनटात आम्हाला दिसतोय का, आम्ही बघायचा प्रयत्न केला पण आम्हाला दिसलं नाही. पण खूप थंडी वाजली म्हणून आम्ही पटकन निघालो गाडीत बसून, कारण आता गाडीत हीटर ऑन करून आम्ही निघालो पुढे. आता तो दिसला तर आली न्यूज तर गुगलवर संपलेला. सो गाईज, एवढे दिवस जे मी बोलतोय की इथे पे एन पार्क स्वतःच आपण पैसे काढून तिकीट काढून जातो आणि कसं काय इतका विश्वास सगळ्यांवर वगैरे, आज मला कळलंय. एक ॲक्च्युअल तो तिकीट कटर आलेला इकडे आणि उभा होता गाडीजवळ आम्ही पार्किंग नंतर. आणि मी त्याला विचारलं की एनी प्रॉब्लेम, तो बोला की या वेज तिकीट नॉट रोबोटिक. बोला काढलंय भाई, हे काय तिकीट काढलंय? बोला भाई तिकीट गाडीच्या आत लावून ठेवायचं, इकडे इकडे ह्याला 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 इथे तिकीट लावून ठेवायचं असतं. मला माहिती नाही का? मी बोललो मला माहिती नाही. सगळ्यात मोठी चूक आमची झालेली आहे स्कॉटलँडमध्ये. आम्ही तिकीट घेऊन खिशात टाकून सगळीकडे फिरतोय का आम्ही तिकीट काढलं वगैरे, आणि आम्हाला तर त्यांनी सगळ्यांना फाईन लावला असेल.
बाकी ठिकाणी पार्किंग मध्ये. हा फक शिडिया. मग आता असं झालं असेल तर की आम्ही सगळे जेवढे तिकीट काढलेत सगळीकडे सगळे एवढे तिकीट नाही काढलेत आपण. 6-7 ठिकाणी तरी पार्किंग केली आपण. होपफुली. पण ही खूप मोठी चूक झाली आपल्याकडनं. म्हणजे चूक नाही, माहिती नव्हतं असं होऊ शकतो. सो वन ऑफ द बिगेस्ट मिस्टेक इज स्कॉटलँड. तिकीट काढली तर गाडीच्या आत लावा. मला वाटलं एवढा विश्वास काय लोकांवर, पण तसं नाही आहे इकडे. तिकीट काढून गाडीच्या आत लावायचं असतं, म्हणजे मग व्यवस्थित तिकीट चक्कर घेऊन चेक करून निघून जातो, नाही तर तो तिकीट लावून जाईल. हॅलो मित्रांनो, आज आम्ही आता फायनली अजून आम्हाला 1-1.5 तास आहे. ऑलमोस्ट आम्ही 1200 किलोमीटर कंप्लीट करू. बरोबर, 1200 किलोमीटर आम्ही आज कंप्लीट करू फॉर द रोड ट्रिप, विच इज द लॉंगेस्ट आय हॅव बीन ऑन अ रोड ट्रिप. आणि मी बसलो आहे गाडीत, काय तर मी नाही बसत, मला आवडतच नाही. लास्ट मोठी ह्याच्या आधी आम्ही केली ती म्हणजे ठाण्यातून अंधेरीतून कोकण, कुडाळ बेसिकली, कुडाळ न्यूतीला. आणि येस, इथे तर वाटत पण नाही आहे की आपण एवढी मोठी जर्नी करतोय, लॉंग ट्रिप करतोय. तुला दमायला वगैरे झालं का? नाही असं नाही. आपण कंटिन्युअस नाही केलं ना. 500 किलोमीटर पण कंटिन्युअस नाही केलं आपण. जास्तीत जास्त 250, म्हणजे खेडपर्यंत एवढंच. थांबून आम्ही जर्नी करतो. पण स्टील ड्रायव्हिंग करून दमतोय का, असं म्हणजे रमायला होतं का ते विचारलं मी. नाही, ड्रायव्हिंग करू, कारण रस्ते एवढे भारी आहेत त्याच्यामुळे काय वाटत नाही. आणि थांबतोय पण. हां, आता तेच नको बोलूस तर. सो आता मी तुम्हाला काही आमचे ह्या स्कॉटलँड ट्रिपमधले एक्सपिरियन्सेस सांगणार आहे, जे मे बी तुम्हाला हेल्प करतील जर तुम्ही कधी आलात. आणि एक जस्ट नॉलेज म्हणून की आम्हाला काय एक्सपिरियन्स आले आणि कसं झालं सगळं. सो सगळ्यात पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे इथे स्कॉटलँड एंटर केल्यापासून, म्हणजे लंडनमध्ये पण स्कॉटलँड एंटर केल्यापासून मी खूप साऱ्या वॉल्वो बघतोय. म्हणजे वॉल्वो म्हणजे बस नाही, जुना झाला तो जोक, पण जी मी गाडी घेतली वॉल्वो XC60, त्यातले जुने, नवीन XC90 किंवा अजून हॅचबॅक व्हर्जन्स, असे खूप सारे म्हणजे हर ऑल्टरनेट गाडी वॉल्वो आहे असं तुम्ही बोलू शकता. तुला पण दिसलं की नाही? खूप. मला असं वाटतं की आपल्या इंडियामध्ये एवढं माहिती नाही लोकांना, पण वॉल्वो खूप चांगली गाडी आहे. आणि इथे तर म्हणजे स्कॉटलँडमध्ये तर खूपच जास्त वापरतात. म्हणजे मी BMW मोजून 2 बघितल्यात, ऑडी पण मोजून 1-2 बघितल्यात, मर्सिडीज आहेत बऱ्यापैकी. बाकी मोस्टली SUVजमध्ये ऑलमोस्ट 90% मी वॉल्वोच बघितलेत. ते का ते मला माहिती नाही, पण मेन म्हणजे सेफ्टी चांगली आहे त्याच्यामुळे असेल. हां, ते पण आहे, ऑफ रोडिंगसाठी चांगली आहे. येस. सो आता ते खूप मला भारी वाटतंय की आपण वॉल्वो गाडी घेतली आहे. सो आपल्याकडे पण तीच गाडी आहे जी इथे लोक वापरतात. सो एक ती गोष्ट बस सांगायची होती तुम्हाला. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की इथल्या लोकांमध्ये खूप जास्त पेशन्स आहे. कारण की ऑल्दो रस्त्यावर गाड्या खूप कमी आहेत, पण ते नेहमी प्रायोरिटी समोरच्याला देतात ड्रायव्हिंग करताना. की समज एक छोटा रस्ता आहे, वन वे, म्हणजे एकच गाडी जाऊ शकेल असे बरेच रस्ते तिथे आहेत. जसे तुम्ही आयल ऑफ स्कायमध्ये आतमध्ये जाता, असे बरेचसे रस्ते जे एकच गाडी तिकडनं जाऊ शकते. म्हणून कधीही आपण घाई करतोय आणि समोरच्याच्या आधी आपण जाऊ असं होतच नाही. आपल्याला पण ती सवय लागते की आपण आधीच थांबतो, जागा बघू की बाबा तू ये, फ्लॅशलाईट मारली की तू ये. आपल्याकडे फ्लॅशलाईट मारली की आपण नाही मी जातोय असं आहे, पण इथे उलट आहे. फ्लॅशलाईट मारली तर समोरच्याला कधी अच्छा तो मला बोलवतोय तर जा, असं एक रिस्पेक्ट देऊन ड्रायव्हिंग केली जाते इथे. आणि जर जो ज्याला जागा देईल किंवा थांबेल ज्यासाठी, त्या जाताना तो ड्रायव्हर फक्त स्टिअरिंग व्हीलवरचा हात फक्त असा करतो आणि मग आपण पण असं करायचं. असं एवढं मी बघितलंय. तुला अजून काय जाणवलंय का? थँक्यू सारखं येते की मला पास व्हायला दिलंस, थँक्यू.
हो, आणि खूप रेड लाईट व्यवस्थित फॉलो करतात इकडे. म्हणजे तुम्ही बिंदास गाडी टाकू शकता, जरा पण इकडे बघायची गरज नाही. आणि ते राऊंड अबाउटचं जसं मी तुम्हाला आधी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की राईटमधनं येणार माणसासाठी आधी थांबायचं. आपण 1-2दा आम्ही चुकलो. राईटनी जर गाडी येत असेल तर तुम्हाला आधी थांबायचं आहे, तिला जाऊ द्यायचं आहे, सिग्नल असो नसो. तर एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट इथे सगळे फॉलो करतात, जे मोस्टली राऊंड अबाउटला असतं. बाकीच्या वेळेला एवढं काय, बाकी सगळं आपल्यासारखंच आहे, एवढं काय राईट हँड ड्रायव्हिंग पण आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. अजून तुला कुठली गोष्ट तू शिकलीस किंवा जाणवली? लेफ्टला गाडी चालवायची. आपल्याकडे पण आहे ओव्हरटेक राईटने करायचं ते पार्ट, पण हा पेशन्सच खूप आहे. पण आपल्या इथे नाही आपण असं चालवू शकत गाडी. आपल्याला आपण कुठेच नाही जाऊ शकत. मग असं एवढ्या पेशन्सने सगळ्यांचा लोकांचा विचार करत गाडी जर चालवली तर. प्लस आपल्याकडे खूप जास्त गाड्या रस्त्यावरती. हा, पण आपण फॉलो करू शकतो हे सगळे जे रूल्स आहेत, जसे की लेफ्टने चालवणं, समोरचा आपण जर कंट्रोल राहिलो आणि समोरच्याला जे काय करायचं त्याचं ते करून दिलं, बेसिकली त्याला कुठे जायचं ते करून दिलं, तर मग जे काय सगळे प्रॉब्लेम्स होतात, ॲक्सिडेंट वगैरे, ते सगळं नाही होणार. छोटे मोठे पण, एकदम छोटे मोठे पण मुद्दा आता की सगळ्यांनी ते फॉलो करणं इम्पॉर्टंट आहे, जे की मला पॉसिबल नाही वाटत आत्ता. आपल्याकडे एक तर मेन म्हणजे गाड्या खूप आहेत, पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, बाकी काही नाही आहे. आपल्याकडे पण सगळं भारीच आहे, फक्त गाड्याच इतक्या आहेत की लोक काय करणार. तू एवढं पेशन्स नाही दाखवू शकत 1 तासाचा ट्रॅफिकमध्ये थांबायचा. इथे जसं लोक थांबून राहतात, जर कोण पार्क जरी करतंय गाडी तरी लोक मागे थांबून राहतात, त्याच्या मागे लाईन जरी लागेल तरी. पण इथे लोक कमी आहेत. मुद्दाच हा आहे की इथे लोक किती, आपण पॉप्युलेशन बघितली त्या दिवशी एका गावात आपण जिथे राहिलो फक्त 2300 लोकांचं पॉप्युलेशन. एवढे कमी लोक असतील तर ऑफकोर्स कोण पण हे होईल ना, कोण पण पेशन्स दाखवेल. कारण की दाखवून तुम्हाला थोडाच वेळ पेशन्स दाखवायचा, आपल्याकडे ते नाही होऊ शकत. त्याच्यामुळे आपले लोक घाई करतात, चला यार निघू दे, घर पे जाने काय भाई, बहुत काम आहे. आपले इथे फुल फास्ट आहे, इथे फुल स्लो लाईफ आहे भाई, मज्जानी लाईफ आहे इथे सगळ्यांची. आता तुम्हाला मी सांगणार आहे इथल्या वेदरबद्दल, जे प्रिटी मच तुम्हाला व्हिडिओजमध्ये दिसलंच असेल. पण जेव्हापासून आम्ही ग्लासगोवरनं निघालो आहे टुवर्ड्स स्कॉटलँड आईल ऑफ स्कायला, तेव्हा स्टार्टिंगपासून असं मळब होतं, पाऊस नव्हता, मळब होतं. आणि नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाऊस रेग्युलर चालू झाला. आणि मग सेकंड लास्ट दिवशी कालच भरपूर पाऊस पडला, भरपूर. आणि संध्याकाळी उघडलं आहे आणि आत्ता इथे ओपन आहे. पण आईल ऑफ स्काय जवळ जास्त पाऊस आहे असं मला वाटतं, कारण की तो जरा वरचा हाईटला एरिया असल्यामुळे तिथे धुकं, थंडी, पाऊस. ऑल्दो यांचा समर असं हे लोक म्हणतात. मग ह्यांच्या विंटरमध्ये काय हालत असेल ती मी इमॅजिन नाही करू शकत. थंडीची काय ठिकाणी इतकी थंडी आहे की तुम्हाला हात पट थंडीची, काय ठिकाणी इतकी थंडी आहे की तुम्हाला हात पट तुमच्याचे असे होतात. बर्फ नसला तरी हात कडक होतात. आणि तुम्हाला जर इथे यायचं आहे तर तुम्ही कंपल्सरी रेनकोट किंवा असे स्वेटर्स, असे जॅकेट्स ज्याच्याला जे वॉटरप्रूफ आहेत, वॉटरप्रूफ शूज, ट्रेकवाले शूज जे, हा इथे मोस्टली ट्रेकिंग पण बरेच लोक करतात. नेचरच आहे ना इथे, तर मला फूट ट्रेक करायचंच आहे. गमबूट्स पण वापरू शकतो. गॉटेक्सचे जे शूज येतात ते, किंवा ट्रेकिंग शूज. आपल्याकडचे केचुआ पण चालतात, केचुआचे पण येतात ऍक्च्युली. जे नाही गॉटेक्स शूज हा कुठल्याही शूज मध्ये जे वॉटरप्रूफ शूज असतात त्याला गॉटेक्स शूज म्हणतात. जे म्हणजे स्निकर्स मध्ये पण असतात, ते माउंटेनिअरिंग शूज मध्ये पण असतात, सगळं त्याला गॉटेक्स हा काहीतरी वॉटरप्रूफचा काहीतरी आहे. इथे खूप लोक हाईक करतात वेगवेगळ्या डेस्टिनेशन्सला, वेगवेगळ्या गोष्टींना. आम्ही केलं नाही, आम्ही रोड ट्रिपवाली पकडली आहे रूट. हाईकवाले पण बरेच आहेत आणि खूप जास्त हाईक्स आहेत इकडे. कारण आईल ऑफ स्काय इज मोस्टली ऑल माउंटन्स आणि तिकडनं बेस्ट व्ह्यूज आणि खाली समुद्र आणि खाली पाणी किंवा रिव्हर. सो आईल ऑफ स्काय एक मोठी जागा आहे, त्याच्यामध्ये बरेचसे स्पॉट्स आहेत. मला आधी एकच जागा वाटायची, नंतर मला कळलं की आईल ऑफ स्काय इज अ बिगर, व्हेरी बिगर इज अ आयलँड. हा तर
ह्यांचे शब्द आहेत ते ह्यांच्या भाषेतले स्कॉटिश. आयल, लॉक. हा, लॉक म्हणजे लेक. लेक. लेक, लॉकला हे लेक बोलतात. सो बरंचसं अशी भाषा आहे यांची इथली. आणि हे सगळं तुम्हाला कॅरी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही इथे येत आहे ट्रेकिंग करताय तर ट्रेकिंगचं सगळं सामान कॅरी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो थंडीचं पण सामान आणि पावसाळ्याचं पण सामान असे तुम्हाला सगळंच घेऊन यायचं आहे. दुसरी गोष्ट, एक रोड ट्रिपसाठी तुम्हाला अजून एक ऑप्शन आम्ही सांगू शकतो. तो म्हणजे इथे तुम्ही आय गेस रेंट करू शकता आधीच स्कॉटलँडमध्येच एडिनबर्ग किंवा ग्लासगोला. ते म्हणजे आहे आरव्ही, म्हणजे प्रॉपर कॅम्पर वॅन किंवा त्याला अजून काय बरीचशी नावं आहेत, वॅनिटी किंवा आरव्ही व्हेकल. आणि ती चालवत 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 तुम्ही अख्खी रोड ट्रिप करू शकता. म्हणजे तुम्हाला हॉटेल स्टेचा पण खर्च येणार, त्याच्यातच राहायला लागेल. फ्युलचा खर्च येईल, कारण ऑफकोर्स फ्युलचा खर्च येईल, पण तेवढा नाही येणार कारण हॉटेल्स इथे महाग आहेत. जर आपल्या रुपीज मध्ये कम्पेअर करायला गेलं तर महागच आहेत हॉटेल. मग एअरबीएनबी इज द बेस्ट ऑप्शन. पण तुम्ही जर आरव्ही करताय तर तुम्हाला कशाचीच गरज नाही. आरव्ही तुम्ही ते बिंदास करू शकतात गाईज, कारण की ना सगळीकडे पार्किंग स्टेशन्स आहेत आरव्ही साठी. पार्किंग मध्ये वेगळी अलॉटमेंट आहे आरव्ही साठी, चार्जिंग साठी, पाणी सप्लाय साठी. आणि त्यांनी प्रॉपर केलं, कारण त्यांना माहिती आहे रोड ट्रिप इथे लोक आरव्हीनी करतात. मस्त मर्सिडीजची जुनी आरव्ही, नवीन नवीन आरव्ही, जुन्या मोठ्या छोट्या सगळ्या आरव्हीज. काय काय लोक तर फक्त एक असं आरव्हीचं रूम जो असतो, बेड आणि फक्त टॉयलेट, असं आपल्या कुठल्याही गाडीच्या मागे बांधून, म्हणजे त्याला एक प्रॉपर सिस्टम आहे ती करून, ती पण घेऊन फिरत असतात. म्हणजे रात्री त्याच्यात झोपतात, पार्क करतात, निघतात. सो असं तुम्हाला कुठेही तुम्ही आरव्ही घेऊन थांबू शकता. बरेच ठिकाणी आहे पार्किंग आणि थांबायचे स्पॉट, आणि खूप इफिशियन्सी आहे. दुसरी गोष्ट, पेट्रोलचं टेन्शन नाही, कारण की तुम्ही ते कॅनमध्ये पेट्रोल भरून फिरू शकता. सो मला असं वाटतं की मला आता असं थोडंसं रिग्रेट टाईप होत होतं की आपण पण आरव्ही घेऊ शकलो असतो आणि करू शकलो असतो. पण आम्ही दोघंच होतो, तो पहिल्यांदाच. आणि आम्ही लॉंग ड्राईव्ह वगैरे असं रोड साईड काय म्हणतो आपण याला, रोड ट्रिप. पहिल्यांदाच आम्ही रोड ट्रिप करत होतो. त्याच्यामुळे आम्ही तो विचार आलाच नाही डोक्यात आमच्या. पण नंतर खूप सारे आरव्ही बघितल्यावर मला असं वाटलं की करू शकलो असतो. पण दोघं थोडंसं परत प्रॉब्लेम आहे, कारण की जर 4 लोक असतील तर बेटर पडतं. कारण की तुम्ही जर व्लॉगिंग करत असाल तर त्याच्यात तुम्ही आरव्ही चालवत आहे, मग तुम्हाला ते पण शोधायचं आहे की कुठे पार्किंग करायची आहे, कुठे खायला जायचं आहे, मग व्लॉगिंग पण करायचं आहे. त्यात तुम्ही डेली व्लॉगर असाल तर तुमचे म्हणजे वाटत लागले, कारण की तुम्हाला एडिट पण करायचं आहे, मग सगळंच करायचं आहे. तर थोडंसं प्रॉब्लेम होतं. 4 लोक असले की 4 डोकी 4 पटकन हेल्प करता येतात गोष्टी ठरवायला आणि हे करायला. आणि थोडंसं फर्स्ट टाइम होता म्हणून फन पण मल्टिप्लाय होते. करेक्ट, असे मल्टिप्लाय होतं. तर येस, म्हणून आम्ही आरव्ही नाही केली. पण आरव्ही आपण करू शकतो किंवा तुम्हीही करू शकता. खूप इझी आहे इथे आरव्ही हे करणं. इलेक्ट्रिक कारचं पण एक ऑप्शन आहे, पण त्याचे एवढे चार्जिंग स्टेशन आहेत की नाही आम्हाला माहिती नाही, कारण ती खूपच कॅल्क्युलेटिव्ह ट्रिप करायला लागते की किती गाडी जाईल, कितपर्यंत जाईल, आपल्याला कुठे जायचं आहे, मग मध्ये चार्जिंग स्टेशन कुठे आहे वगैरे वगैरे वगैरे. तसं पेट्रोलचं होत नाही, कारण पेट्रोल तुम्ही बिंदास कुठेही टाकलं गुगलवर की पेट्रोलचे पंप कुठे आहे, तर ते लगेच 5 मिनटं 10 मिनटं 12 मिनटाच्या डिस्टन्सवरती जे पण असेल ते दाखवत आणि आपण जाऊन लगेच पेट्रोल भरून निघू शकतो. सो गाईज, जेवणाबद्दल जर सांगायचं झालं तर फूड इथलं चांगलं आहे, वाईट नाही आहे. व्हेजिटेरियन्सना कमी ऑप्शन आहेत, खूप कमी ऑप्शन आहेत. लोक इथे पण फिश अँड चिप्स फिश अँड चिप्सच खातात मोस्टली. मी खाताना म्हणजे त्याच्यासोबत ते लोक टार्टार सॉस आणि पीज आणि फ्राईज असं ते म्हणजे ते चिप्स जास्त मी ते बघितले. तसंच मोठाच्या मोठा मासा म्हणून मी एकदा खाऊन पण बघितला, काहीच जाऊ ना. ओके, इथे हॅडॉक अँड चिप्स बोलतात, मासा असेल. आणि त्याच्यासोबत अजून एक मेन आयटम मी इथे लोकांना खाताना बघितला, त्या म्हणजे शिंपल्या, त्याला बोलतात. ठीक आहे, मसल्स असं काहीतरी, मुसल्स असं काहीतरी बोलतात. तर ते पण इथे खूप नुसतं मागवून व्हाईट वाईन मध्ये ना, व्हाईट वाईन मध्ये स्टीम्ड का बॉइल्ड ते मुसल्स
ते लोक मीठ आणि पेपर पेपर टाकतात आणि खातात. भाई ते एक वेगळे त्यांच्याकडे दांडा पण येतात ना काढायला शिंपल्या बाहेर, हा पिक करायला. त्याच्यासोबत ते एक पाव देतात, त्याच्या ब्रॉथ मध्ये तो बुडवून तुम्ही असं खाऊ शकता, जे की खूप खारट होता. ते पण आम्ही खाऊन बघितलं. आणि बाकी काल आपण एक जो आयटम खाल्ला, सगळे उरलेले व्हेजिटेबल्स आणि उरलेलं कलन बोलतात त्याला, सॉरी कलन स्किंक. त्याच्यात ते ब्रॉथ बनवतात त्याचा, आणि मस्त त्याच्यामध्ये एखादा मासा वगैरे काहीतरी टाकतात, प्रॉन्स वगैरे टाकतात. हा जे उरल्या घरात भाज्या सगळ्या टाकून त्याचा एक प्रॉपर सूप काइंड ऑफ आणि क्रीम टाकून. येस, तो पण एक खूप छान होता टेस्टला. आणि ती स्कॉटिश डिश होती. आणि अजून पण काही स्कॉटिश डिशेस सगळ्या आम्ही ट्राय नाही केल्या. मध्ये आम्ही थोडं ट्राय केलं की जे आवडेल असं खाऊया. पण येस, डुएबल तर आहे. व्हेजिटेरियनचा थोडासा सीन आहे. शॉर्ट ब्रेड पण आपण आज खाल्ला, त्यांचा तो जो कुकी असतो, बिस्किट असतो, हा पण छान होता. ते पण मस्त होतं. ते पाववाले आयटमच खूप आहे तिकडे. आयडियली पाव आणि सगळं असंच असंच खातात. येस, मेन म्हणजे यांचं सगळं गोष्टी थंडीच्या अराउंड आहेत गाईज. आणि थंडी असल्यामुळे, पण इथं काही थंडी असली तरी बिअर, सगळे बिअरच पित असतात. थंडीत थंड बिअर पितात. आपण ते टीने ट्राय केली त्यांच्या पद्धतीने, हा, थंड दूध टाकून गरम ते टी बॅग सोबतची ती नाही ट्राय केली आम्ही. जमलं तर इथे करू, बघू. सो गाईज, आम्ही आता ऑलमोस्ट पोहोचलोय एडिनब्राला. एडिनब्रा व्हॉटएव्हर यू कॉल इट. एडिनब्रामध्ये आज आमचा गाडी द्यायची आहे. थोडीशी शॉपिंग करायची आपल्याला, आहे ना. थोडी इथल्या गोष्टी काही घ्यायच्यात. आम्ही काही कोणासाठी काहीच घेतलं नाही, सो म्हणजे वेळच नाही मिळाला. सो इथे थोडीशी शॉपिंग करायची आहे, आरामात झोपायचं आहे. लवकर उद्या उठून आपली ट्रेन आहे लंडनसाठी. आणि लंडनवरनं पोचून एका ताईकडे आम्ही बॅगा ठेवल्यात आमच्या. त्या बॅगा घेऊन एअरपोर्टला जाऊन मुंबईला येणार आहोत. पहिल्यांदा कुठली ट्रिप संपताना मला आनंद होतोय. का माहिती का? मला अजिबात असं वाटत नाहीये. ऍक्च्युली मी होमसिक झालोय. मला मुंबईला जायचंय, मुंबई बघायची, सगळ्या मित्रांना भेटायचंय, घरच्यांना भेटायचंय. कारण ऑलमोस्ट आता मी एक महिनाच बाहेर आहे. पहिले US, मग UK मध्ये 2 दिवस, फक्त 1-1.5 दिवस मी फक्त मुंबईत होते. पण सगळं अर्धा पॅकिंग मध्ये गेलं. आणि जेटलॅग मचं काय झालं ते समजलं नाही मला. सो कामात गेला. त्यानंतर 1-2 व्हिडिओ शूट केले मी आणि आलो. सगळं काम ॲडजस्ट करून ही सगळी ट्रिप केलेली. ट्रिप पण कामाचीच होती. बट 1 महिनाभर मी फिरलोय. US आणि UK आणि स्कॉटलँड, 3 काइंड ऑफ डेस्टिनेशन्स झालेत आपले. आणि श्रियाचे 1-2 काइंड ऑफ लंडन पण झालंच आहे. सो धमाल झालं आहे थोडं. आणि म्हणजे मेंटली धमाल झालं, फिजिकली नाही. मेंटली असं मला आता मुंबईला जायचं आहे, मुंबईत जाऊन काम करायचं आहे, त्या परत त्या लाईफस्टाईलमध्ये जायचं. आणि असं प्रॉपर आठवण येते मला जायचं, भेटायला. लोकांची आठवण यायला लागली आता मला. मुंबईची त्या लोकांची पण आठवण येते. आधी श्रियाची होती, मग आता श्रिया आली तर श्रियाचं झालं, आता संपला कोटा. नाही असं नाही बोलू शकत. हां सर बोलायचं नाही, असं नाही बोलायचं. जरी वाटत असलं तरी आठवणीचा कोटा गाता तर सोबत आहे ना. बोलायचं नाही गड्या, बोलायचं नाही. ओके, असं वाटत असलं तरी असं बोलायचं. अरे हा बस किती एकच रिपीट मारते का तू? रिपीट भाष्य आहेस. समजवते तुला, लक्षात ठेव. समजावतेस, ठीक आहे, लक्षात ठेव. दॅट्स इट फॉर डे. मला असं वाटतं गाईज, ह्याच नोटवरती आता मला जरा आजचा दिवस तरी लवकर संपवू दे, लवकर एडिट करू दे आणि जरा मस्त एन्जॉय करू दे. आजचा लास्ट दिवस माझा आउट ऑफ इंडिया, अब्रॉडमध्ये मला लास्टचा दिवस एन्जॉय करायचा आहे. थोडा श्रियाला पण मी वेळ नाही दिला आहे. ब्लॉगच्या ह्याच्यात सगळं मस्त ब्लॉग होत आहे, हो की नाही. पण श्रिया काय बोलत नाही, तिला माहिती आहे आपला काम धंदा ये तो अपने को ये करना ही पडेगा. याच नोटवरती आपण हा ब्लॉग संपवूया. एंडिंग काय असेल की नाही मला माहिती नाही आहे. वॉल्वो अजून एक वॉल्वो. सो याच नोटवरती आपण आपला ब्लॉग संपूया. तुम्हाला कसा वाटला मला माझा स्कॉटलँडचा अख्खा प्रवास, रोड ट्रिप, दिलेली इन्फॉर्मेशन, बघितलेले लोकेशन्स सगळे मला कॉमेंट्समध्ये सांगा. मुंबईत जाऊन व्लॉगिंग कंटिन्यू होणार आहे, डोंट वरी. आपण वेगळ्या पद्धतीची पण व्लॉगिंग करणार आहोत. आपण ट्रॅव्हल व्लॉगिंग करत होतो, जसं रेग्युलर लाईफ चालू होतं, आपण रेग्युलर लाईफमधल्या काही गोष्टी घेऊन व्लॉगिंग करणार आहे.
कुठेही क्लिकबेटिश उगाच व्ह्यूज यावे म्हणून मी काही करणार नाही आहे. तुम्हाला जे आवडत आहेत तसे तुम्ही व्लॉग्स बघा, एन्जॉय करा. मी स्वतः ही प्रोसेस खूप एन्जॉय करतो आहे, त्याच्यासाठी मी व्लॉगिंग करतो आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला फिल्म बनवायला आवडते, तर आपण वेगवेगळे विषय, थॉट, कॉन्व्हर्सेशन्स याच्याचवरती बेस्ड आपले व्लॉग्स असतात. आपले व्लॉग्स असे व्ह्यूज आणणारे नसतात आणि मी तसा प्रयत्नही नाही करत. थोडाफार करतो जेन्युइनली बघायला गेलं तर. ऑफकोर्स आपण एवढी मेहनत करतो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल याचा मी प्रयत्न करतो, पण व्ह्यूज येतीलच म्हणून आपण हे काहीतरी आयटम करून बघूया असं मी काही करत नाही. आणि होपफुली तुम्ही माझी एकदम अंडरस्टँडिंग आणि सुजान ऑडियन्स आहात, तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल. सो आपलं एकदम कॅज्युअल आहे, अजिबात आपण फोर्स करत नाही गोष्टी, ना एंडिंग्स, ना शेअर ऑफ द डे, ना काही. आणि तुम्ही पण मला समजून घेता त्याबद्दल खूप थँक्यू. आणि हे सगळं जे मी आयुष्यात करतोय, आत्ता फिरतोय, फॉरेन ट्रिप करतोय, हे मला खूप काम आणि मेहनत केल्यानंतर तर मिळालंच आहे, पण ऑफकोर्स तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे पण मिळालं आहे. आणि जे काय मी आता कमवू शकतोय पैसे किंवा घर चालवू शकतो, दॅट इज ऑल बिकॉज ऑफ यू गाईज, माय इंस्टाग्राम ऑडियन्स, माय यूट्यूब ऑडियन्स. सो थँक्यू सो मच. तुमच्यामुळे हे सगळं आम्हाला बघायला मिळतं क्रिएटर्सला, आणि म्हणून माझं देणं लागतं तुम्हाला की हे सगळं मी तुम्हाला एक्सपिरियन्स व्लॉगवरती देऊ. आणि त्याच्याकरता मी व्लॉगिंगही करतो आहे. आणि मलाही खूप बरं वाटतं की मी व्लॉग्स करतो, थॉट शेअरिंग होतं, मलाही माझ्या डोक्याला सतत थॉट्स प्रोवोक होत राहतात आणि नवीन नवीन विचार, मी नवीन नवीन कामं करायची आणि नवीन नवीन काम करत राहायची मोटिवेशन मिळत राहतं. आणि तुमच्या कॉमेंट्समधनं मला एक रिफ्लेक्शन ऑफ काम पण मिळतं की जे कामाचं माझं रिफ्लेक्शन आहे तुमच्या कॉमेंट्समधनं मला समजतं की तुम्ही ते कसं रिसीव्ह करताय, तर मी अजून माझ्यामध्ये काय सुधारणा केली पाहिजे. ओके, मी आता खूप बोलतोय, एकदमच म्हणजे प्रवचनच होत चाललं आहे, पॉडकास्टच होत चाललं आहे. सो ह्याच नोटवरती आपण आपला व्लॉग संपवूया. थँक्यू सो मच गाईज. प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ते पण एक चांगलं मोटिवेशन. आणि कॉमेंट्समध्ये तुमचे विचार सांगा. अख्खी स्कॉटलँडची ट्रिप आम्ही ऑलमोस्ट 1200 किलोमीटर गाडी चालवली आहे, थांबत माहिती आहे एका स्ट्रेचमध्ये नाही, बट 1200 किलोमीटर गाडी कधी चालवली नव्हती आणि खूप मजा आली. ही प्रोसेस खूप चांगली होती. त्याच्यात मला डेली व्लॉगिंग करायला रोज जमलं आहे. याच्यासाठी मी स्वतःला थँक्यू बोलतो. स्वतःचा मी खूप प्राऊड आहे. तुम्ही माझ्याबद्दल प्राऊड आहात की नाही प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा. तू माझ्याबद्दल प्राऊड आहेस की नाही तू मला सांग. आज 25वा दिवस आहे, मी रोज व्लॉग टाकतोय. 1 महिना झाल्यावर बोलूया. ही बायको कधी खुश होणारच नाही माझी, पण आता काय करणार, जाऊ दे. आपल्याला आपलं काम करत राहायचं आहे. तुमचं काम आहे सबस्क्राईब करणं. सो प्लीज आता सबस्क्राईब करा मित्रांनो, राईट नाव.